आपण खूप छान-छान असे ब्लाउज शिवतो, पण आपलं शोल्डर उतरतं. शोल्डर उतरण्याचे खूप सारे कारणं आहे. चला खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते मी. आता सर्वात पहिले बघा, ज्यावेळेस बघा आपण ब्लाउज वगैरे कस्टमरचे शिवायला घेतो किंवा मग आपण स्वतः आपलं ब्लाउज शिवतो, तर आपले शोल्डर का उतरतात? आणि आपले गळे आहे ना ब्रॉड असतात. म्हणजे पाठीमागचा गळा आहे ना आपला मोठा असतो. काही वेळेस पुढचा पण गळा मोठा झाला तेव्हा पण शोल्डर उतरतं. आणि पाठीमागचा गळा पण आपण मोठा घेत असतो. तर त्याचं काय कारण आहे ते मला सांगते मी. आता इथे बघू शकता मी तुम्हाला शोल्डरचं माप घेऊन दाखवते. आता इथे मी शोल्डर घेणार आहे. आता त्याच्या आधी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे फक्त 1.5 इंच. आता इथे मी 1.5 इंच घेतलेली आहे गळा रुंदी. त्याच्यापुढे मी घेणार आहे शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टी मी घेणार आहे 3 इंचाची. म्हणजे ती तयार होणार आहे 2.5 इंचाची. आणि हे संपूर्ण माझं शोल्डर किती झालं 4.5 इंच. आता इथे 4.5 इंच झाल्यानंतर आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायच्या. आता त्याच्यानंतर हे झालं पहिलं कारण. शोल्डर पट्टी मी घेतलेली आहे 3 इंच आणि गळारुंदी मी घेतली आहे 1.5 इंच. आता 1.5 इंच तुम्ही घेतलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही 2.5 इंच गळारुंदी जर घेतली, तुमचं शोल्डर उतरणारच. आता दुसरं एक कारण तुम्हाला सांगते. ज्यावेळेस बघा आपण ही मुंड्याची लाईन ओढतो, ती पण जर जास्त झाली, तेव्हा पण तिथे पण लूज होऊन जातं आपलं ब्लाऊज आणि तिथे पण लूज झाल्यानंतर शोल्डर उतरणार. हे एक दुसरं कारण असतं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, हे गळे आहे ना मोठे घेत असतो. पाठीमागचा गळा आहे ना आता 8 इंचापेक्षा जास्त असेल तर त्याला हा गळा ब्रॉडच मानला जातो किंवा मोठाच मानला जातो. आता 8 इंच किंवा 9 इंच पाठीमागचा गळा असेल, तर शोल्डर तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि शोल्डर पट्टी ही 3 इंचाची घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर इथे बघू शकता मी 9 इंचाचा पाठीमागचा गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी ब्रॉड घेतलेला आहे 3 इंच आणि ही लाईन मी आखून घेतलेली आहे. बॉक्स असा बनवून घेतला. त्याच्यानंतर गोलवा आकार दिलेला आहे इथे. बघू शकता. अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही. तुम्ही नॉड पण लावू नका. आता समजा 3 इंचापेक्षा आपण अजून अर्धा इंचानी खालचा गळा ब्रॉड घेतला. 3.5 इंच घेतला. हे बघा. तिथूनही पण आपल्याला असं बॉक्स आखून घ्यायचा, गोलवा आकार द्यायचा आणि तुम्ही या पद्धतीने छान असं ब्लाऊज शिवून बघा. तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. चला असेच व्हिडिओ छान छान बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.